ठाण्यातील गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीमुळे तेथील वाहतुकीत बदल करण्यात आला। अवजड वाहने पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार। अशात वीकेंडला नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता आहे। या मार्गावरून प्रवास करताना पर्यायी मार्ग पाहूनच नागरिकांनी प्रवास करावा। ठाण्यातील घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली। या कामासाठी शुक्रवार 12 ते 14 डिसेंबर दरम्यान या ठिकाणी डागडुजी केली जाणार। त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर वीकेंडवार पुन्हा एकदा कोंडीवार ठरण्याची शक्यता आहे। शुक्रवार 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता कासरवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख नीरा केंद्र काजूपाडा ते फाउंटेन हॉटेल दरम्यान डीबीएम मॅस्टिक पद्धतीने काम केले जाणार। त्यामुळे रविवार 14 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली। रस्त्याच्या दुरुस्ती दरम्यान मुंबई जंक्शनजवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला। ही वाहने वाय जंक्शन इथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा तसेच कापूरबावडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूरफाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसूचनेद्वारे दिले। या वाहनांना प्रवेशबंदी तर मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी केली। ही वाहने खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे इच्छित स्थळी जाणार आहेत। दरम्यान ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते। या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो। या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते। या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या। आता घोडबंदरवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे।